गेली ही? सांगितलं होतं अंगाला उष्टी हळद लागली, बाहेर पडायचं नाही घराच्या. कुठं गेली देवाच ठाऊक बाई. कीर्ती, फोन लागला का? नाही अगं, कधीपासून फोन लावते नाही लागत आहे. नवरदेव, उद्या हॉलवर वेळेत पोहोचाल ना तुम्ही? मी वाट बघेन तुमची. आई हे बघ, तू नको काळजी करू. ताई इथेच कुठेतरी गेली असेल. मी बघते, जाऊन आणते तिला. हा देवा, अगं उद्या लग्न आहे आणि ही मुलगी रात्रीची गायब होत आहे. आधीच एवढ्या गोष्टी घरात घडल्यात, त्यात हे नवीन. ज्योती, प्रीती मनापासून लग्नाला तयार होती ना ग? का घरातून पळून मिळून गेली ती? आई, अगं काय बोलतेस? आणि ताई अशी पळून का जाईल? हे बघ, तू जरा शांत हो. ती इथेच कुठेतरी गेली असेल. मी जाते आणि आणते तिला. आणते. ताई, एक मिनिट, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि मी काय फिरायला गेले नव्हते, मी स्वराजला भेटायला गेले होते. अगं उद्या लग्न होणार आहे तुमचं. आयुष्यभर सोबत असणार आहे. मग रात्रीची जायची काय गरज होती? आई, लग्नाआधी म्हणजेच उद्याचा दिवस उजाडण्याआधी मला स्वराज बरोबर काही गोष्टींबद्दल बोलायचं होतं. काही गोष्टींबद्दल खात्री करून घ्यायची होती आणि मला ते आजच बोलायचं होतं. म्हणून तुम्हाला न सांगता मी निघून गेले. आणि मला माहितीये, मी जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मला जाऊच दिलं नसतं. बरोबरच आहे अगं. एवढं काय महत्वाचं काम होतं? एवढी काय अर्जन्सी होती? ज्योती, नवरा बायको मधल्या काही गोष्टी असतात ज्या लग्न आधीच क्लिअर झालेल्या महत्वाच्या असतात. मी पण विचार केला जाऊ की नको, पण जाणं महत्वाचं होतं म्हणून मी गेले. आता उद्या माझं लग्न होईल, माझ्या सवयी बदलतील. माझ्या मनातली धाकधूक मी तुमच्या समोर व्यक्त करू शकत नव्हते आणि मला माझ्या पुढच्या संसाराबद्दल स्वराजशीच बोलायचं होतं. म्हणून तुम्हा कोणालाही काही न सांगता परस्पर निघून गेले. मला तुमची काळजी कळतीये, पण तुम्ही सुद्धा माझी बाजू समजून घ्या ना. चर्चा पुरे. आणि तू, ही तुझी या घरातली अंतिम आणि शेवटची चूक असेल. यापुढे जर अशी सेम चूक झाली तर या घरातून हिला हकलवून लावू आपण. कळलंय? अगं शाणे, अंतिम आणि शेवट हे एकच असतं. मुद्दा महत्वाचा. हुशार ते मारू नको ग. झोपायला चल गपचूप. आई, आई मला माहितीये मी बाहेर गेले होते तेव्हा तुला माझी काळजी वाटत होती. तुला त्रास झाला. आय एम सॉरी. तुम्हाला नाही कळणार आईची काळजी. वाव, आई, हो ना. बाई, आई शपथ, कसली भारी वाटते आपली रिक्षा. खरंय, ही रिक्षा आपल्याकडे आहे ना म्हणून अभि सतत आपल्या सोबत असल्यासारखं वाटतं. या आपल्या रिक्षेसमोर लाखोची गाडी उभी राहिली ना तरी त्या गाडीला आपल्या रिक्षेची सर नाही हो. अरे विषय आहे का? त्यांची किती पण भारी लक्झरियस कार असली ना तरी आपल्या रिक्षासमोर एकदम फिकी पडेल. काही किती भारी दिसतेय. आपण असं लग्नाला रिक्षामधून एंट्री करणार. किती युनिक यार. आई मजा येणार आहे. एक मिनिट, मी लगेच आली. अरे काय चालेल, लवकर ये, उशीर होतोय. आले. कशाला गेली आता ही? ताई खूप सुंदर दिसतेस अगं.
आज दादा असताना त्याने स्वतः तुझी नजर काढली असती आणि म्हणाला असता माझीच नजर लागते तुला. काय तू अरे काय चाललंय बाई याला म्हणतात चेरी ऑन द टॉप. ऍक्च्युली आता तर आपल्या नवऱ्या मुलीपेक्षा आपली रिक्षाच एकदम देखणी दिसतीये. ए बरं चला उशीर होतोय आता. चल 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 ये पटकन. हो आले आले हळू सावकाश मला बसू द्या आधी. मी या साईडला. हो आपण तर वेळेतच पोहोचू पण बिचारे नवरदेव काही मुहूर्तावर पोहोचणार नाहीत. ताई हो अगं नाही यायचंय. साडी नाही. अगं साडी नीट करते. नाही तुमची आम्हाला आमच्या कुटुंबाला खूप मदत होते त्याबद्दल आमचं कुटुंब आमच्या कुटुंबातले सगळेच तुमचे खूप आभारी आहे. आणि माझ्या मनात नसलं तरी मी आभारी आहे. पण दुर्दैवाने तुम्ही आमच्या कुटुंबाचा एक भाग आहात. तुम्हाला हेही चांगलं माहिती आहे की तुम्ही आजपर्यंत असं कुठलंही काम केलेलं नाही ज्यामुळे आमची अभिमानाने मान उंच होईल. दरवेळी तुम्ही आम्हाला मान खाली घालायला लावली. पण आज एक बाप तुमच्या समोर एक विनंती करतो. त्या घरात एक शुभकार्य आहे. त्या शुभकार्यापासून जरा दूरच राहा म्हणजे आमच्या कुटुंबाला त्या शुभकार्याचा आनंद सुखाने घेता येईल. माझ्यासाठी माझ्या घराचा सन्मान माझ्या घराची प्रतिष्ठा फार महत्वाची आहे. तुम्हालाही आमच्या घराबद्दल थोडीफार आपुलकी असेल त्या प्रतिष्ठेची काही किंमत असेल तर या आनंद सोहळ्यात येऊ नका.